चला आज करूया संध्याकाळच्या छोट्याशा बुकेची जोडणा। काही दिवसांपूर्वी मी जे वेल लावलेलं ना कुंडीत ते खूप छान वाढले। मी फक्त एकच वेल लावलेलं होतं आणि त्याला आता फाटे फुटले आणि फायनली ही खिडकी पूर्ण उघडलेली दिसतीये। घरात आता दिवसभर पूर्ण उजेड येईल आणि हवा पण खेळती राहील। काही दिवसांपूर्वी ना आम्ही ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी सामान आणलेलं होतं, पण काही कारणांमुळे ते शक्यच झालं नव्हतं करणं। पण आधी शेंगदाण्याचा कूट संपलेला म्हणून शेंगदाणे भाजून घेतले, त्यानंतर लाडूला सुरुवात केली। बाय द वे माझे 99 सबस्क्रायबर झाले आणि मी विचार करते की 100 सबस्क्रायबर झाल्यावर एक सिरीज चालू करूया। तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला आता लाडूकडे वळूया। मी इथे थोड्याशा तुपात खोबरं, ड्रायफ्रुट्स वगैरे सगळं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि गोडासाठी मी गूळ, साखर वगैरे असं काही वापरणार नाहीये। लाडूत गोडवा आणण्यासाठी मी थोड्याशा तुपात खजूर भाजून घेणार आहे, म्हणजे हे अजूनच हेल्दी होऊन जाईल। खजूर थोडा वेळ भाजून घेतले आणि सगळं मिक्स केलं आणि मग छोटे छोटे लाडू बनवायला घेतले। जास्त काही मोठे लाडू मी बनवले नव्हते, एक बाईट एवढे छोटे छोटे लाडू बनवून घेतले। विश्वासोबत खेळायला त्याचा मित्र सुद्धा आला होता, मग त्या दोघांना बोलवून एक एक लाडू दिला आणि लाडू खाल्ल्यावर त्यांचं रिॲक्शन तुम्ही इथे बघूच शकताय। दोघांनाही लाडू खूपच आवडले। चला संध्याकाळच्या भुकेची तरी तयारी झाली। सगळे लाडू एका डब्यात पॅक करून ठेवून दिले आणि हो, हे तर सांगायचंच राहिलं, मी स्केच जे काढायला घेतलं होतं ते आज कम्प्लीट झालं। तुम्हाला हे स्केच कसं वाटलं मला नक्की सांगा। बाय।